धनु राशीसाठी मार्च महिना हा जबाबदारी, मॅच्युरिटी आणि बॅलन्स शिकवणारा महिना आहे. काही फायनान्शियल डिस्कशन्स करताना तुम्ही इथे दिसताय. काही पार्टनरशिप बद्दल चर्चा करताना तुम्ही दिसताय. योग्य संवाद साधणं आणि पेशन्स यामुळे याचं पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज मध्ये रूपांतर होताना दिसतंय. नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्मविश्लेषणात आपण धनु राशीसाठी मार्च महिन्याचे कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत याचं विश्लेषण करणार आहोत. तुम्ही जर तुमचं आयुष्य नीट ऑब्झर्व केलं ना तर एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की काही काही घटना, काही काही गोष्टी ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात रिपीट होत आहेत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच कर्माच्या या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला ती गोष्ट माहितीच नाहीये. कोणी आपल्याला ती गोष्ट नीट कधी समजावूनच सांगितली नाही तर आपल्याला ती कळणार कशी, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की मग कर्माचं हे चक्र हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हाच तर ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणं हा माझा मुख्य उद्देश आहे. सुरू करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला. धनु राशीचे भूतकाळातले पॅटर्न्स जर आपण बघितले ना तर ते असं दाखवतात की काही निर्णय तुम्ही खूप घाईघाईत घेतले असतील किंवा पूर्ण एखाद्या गोष्टीची माहिती नसतानाच ती कृती केली असेल आणि त्यामुळे अर्थातच काही अडचणींना तुम्हाला भूतकाळात फेस करावं लागलंय. वर्तमान परिस्थितीत जर आपण बघितलं तर इथे पार्टनरशिप आणि रिस्पॉन्सिबिलिटी यांच्याशी निगडीत कर्म सक्रिय होताना दिसतंय. म्हणजे काय, याचा अनुभव तुम्हाला कसा येईल तर ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या टीम बरोबर काम करावं लागेल किंवा तुमचं काम पूर्ण करून घेण्यासाठी एखाद्या टीमशी तुम्हाला कोऑपरेट करावं लागेल. एखाद्या कलिग बरोबर समन्वय साधून तुमचं काम तुम्हाला करून घ्यावं लागेल. तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर एखादं काम मार्गी लागण्यासाठी तुम्हाला एखाद्या थर्ड पार्टीशी डील करावं लागेल, त्यांच्याशी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल. थोडक्यात कोणाशी तरी पार्टनरशिप करणं, त्याची जबाबदारी घेणं आणि ते काम पूर्णत्वास नेणं अशी तुमची भूमिका असेल. आणि अशा या वेळेला पेशन्स ठेवणं, आपल्या बोलण्यात क्लॅरिटी ठेवणं आणि शांतपणे संवाद साधणं हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. कोणतेही निर्णय घाईघाईत घेऊ नका आणि पटकन कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट होणं शक्यतो अवॉइड करा. याच तुमच्या पॉझिटिव्ह रिॲक्शन्स मधून तुम्हाला नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील, नवीन क्लायंट तुम्हाला मिळतील. एकंदर पूर्ण फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्हाला या महिन्यात बघायला मिळणार आहे. लव्ह अँड रिलेशनशिप मध्ये सुद्धा अधिक मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आल्याचं तुम्हाला बघायला मिळेल. तुमचं नातं अधिक दृढ होईल, मजबूत होईल. जे अविवाहित आहेत त्यांची अशा व्यक्तीशी ओळख होईल जी व्यक्ती अतिशय मॅच्युअर्ड असेल किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त समजूतदार असेल. या महिन्याचा स्पिरिच्युअल लेसन म्हणजेच आध्यात्मिक संदेश तुमच्यासाठी असा आहे की सर्व काही एकट्याने करण्याऐवजी इतरांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी पार्टनरशिप करून आपली कामं करून घ्या. यामुळे तुमचं कर्म हलकं होईल. हा मार्च महिना तुम्हाला इमोशनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही स्तरांवर प्रगल्भ बनवणारा आहे. शांतपणे विचार करूनच मग कृती करा. संयम आणि प्रामाणिकपणा हाच तुमचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. श्री स्वामी समर्थ.